हे बघा सँडविच पाठवला आहे माझ्यासाठी. आमची पिल्ली खेळते बघा इकडे. भाजी बनवणार आहे या केळफुलाची. खूप किती आहे त्यानंतर भाजी बनवायची का गंमत दाखवते ह्याच्यामधली. 13, 14, 13, 14 मध्ये जेवढं बघत गेले ना तिकडे पण जास्तच उरलंय. ते आता फक्त हे लगेच पाण्यात टाकायची. ते कापले बऱ्यापैकी. भयंकर भारी असते ही भाजी. हे थोडीशी अनामिकासाठी ठेवते खायला. खूप ठीक असतो माहितीये का. म्हणून हे जेव्हा आपण कट करतो ना लगेच पाण्यामध्ये हे करायचं असतं. पारुशी त्या भाज्या घेऊन आला होता तुम्हाला बर्फी घेऊन गेले. आणि त्यानंतर आपली भाजी रेडी झाली आहे. तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. भाकरी, चपाती, या सर्व पावसाळी भाज्या आहेत ज्या आपल्याला मिळत असतात. पण बघा त्याच्या आधी ते पण असतो ते पण आपण खाऊ शकतो. निसर्ग आपल्याला किती काय काय देत असतो बघा. पास्ता रेडी झालेला आहे इकडे. तुम्हाला आवडणार असेल तरच मी बनवणार. खाल्लेली एकदम छानशी अशी भाजी. हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये. तर कसे आहेत सर्व. शुभ सकाळ मस्त अशी झालेली आहे बघा. आणि आज काहीतरी मी छान अशी रेसिपी बनवणार आहे जी तुम्ही सर्वांनीच मला माहित नाही खाल्ली आहे नाही खाल्ली आहे. कोणी खाल्ली आहे नाही खाल्ली आहे मला कमेंट करून नक्की कळवा. तर हे आहे केळफूल. हे बघा दिसते तुम्हाला. हे बघा हे बघा याची भाजी कोणी कोणी खाल्ली आहे नाही खाल्ली आहे मला सांगा. हे असं केळफूल आणलेलं आहे. झाले त्याला आणून एक परवा आणलं होतं. त्याला जर लगेच नसते करायची, त्याला जर थोडं ठेवायचं असतं. हे बघा असं चेतनने घेऊन आणलं आहे. आणि ह्याची आज मी भाजी बनवणार आहे या केळफुलाची. खूप छान होती भाजी. पण हे जरा साफ करावं लागतं. हे साफ करणं खूप जरा कठीण आहे. त्याला थोडा जास्त वेळ लागेल मला. साफ केल्यावर मी तुम्हाला लगेच दाखवते. हे बघा हे असतात ना हे असं साफ करावं लागतं. ह्याच्या आतमध्ये असं हे काढत जायचं आणि साफ करायचं. मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. आणि मी बनवते पास्ता. हे बघा बॉईल करून घेते आहे. बघा झालं तर ते ऑलमोस्ट होत आलेलं आहे. हे तर म्हटलं चला जास्त दिवस ते ठेवून पण काय उपयोग नाही. ही चण्याची डाळ भिजत घातली. हे बघा दिसते तुम्हाला. हे बघा त्या भाजीत घालण्यासाठी. हे बघा हे बघा रात्री घातली होती. आणि इथे आहे केळफूल. हे बघा हे असं ह्यातलं काढावे लागणार आहे बघा. हे पण काढायचं असतं हे. आणि हा जो असतो ना आतला देठ हा बघा हा वाला तो काढायचा. हे जर काढलं नाही ना तर पोटात बापरे खूप गडबड होणार आपल्या माहिती आहे का. पोटात खूप दुखतं मग त्याने. हे काढायचं आणि हे काढायचं. हे दोन गोष्टी काढाव्या लागतात. आणि हे त्यानंतर मध्ये चिरायचं आणि मग त्यानंतर भाजी बनवायची. काय नाही सोपी पद्धत असते बनवण्याची. हे अनामिकाला दिलं होतं पेरू खाण्यासाठी. अनामिका बसली आहे तिकडे. तर आता चला मी जरा घेते आहे आवरून. हे बनवून घेते पटकन आणि भेटते थोड्या वेळात. आणि फायनली माझा पास्ता रेडी झालेला आहे. इकडे चेतनला ठेवणार. हे बघा घातलंय मी बघा दिसते तुम्हाला. असं मस्तपैकी घातलेलं आहे. आणि आता मी जरा खायला घेते. तर या तुम्ही पण सर्वांनी माझ्यासोबत पास्ता खायला. तर इथे बघा आता मी हे केळफूल आहे ना साफ करायला घेतलंय बघा. हे बघा एवढं साफ करून झालंय. तुम्हाला गंमत दाखवते ह्याच्यामधली. म्हणजे मी मोजलेत बघा. एक मिनिट. हे बघा इथे बसले वरती खालीच बसले होते ऍक्च्युली. हे बघा इथे उचलून ठेवलं. अनामिका येते ना. हे बघा साफ करते. एक बघा हा आपण जी केळी खातो का नाही त्याच्यामध्ये बघा हे बघा एक काय काय ह्याच्यामध्ये की नाही 13, 14, 13, 14 हे असतात. मी मोजलेत म्हणजे म्हटलं बघूया हा मोजून. म्हटलं किती हे असतात ते आतमध्ये बघा. प्रत्येक ह्याच्यामध्ये 13, 14 ही 14 आहेत, ही 14 आहेत, ही 13 आहेत, ही 13 आहेत माहितीये का. ही पण मी आधीची मोजली. मी म्हटलं बघूया म्हणजे कमी जास्त काय असतात ती वगैरे. म्हणजे आधी 15 असतील मग त्यानंतर 14 असतील मग 13 असतील. पण तसं नाही आहे. आतमध्ये जेवढं बघत गेले ना तिकडे पण जास्तच आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे असं काही कमी नाही आहेत. मला असं वाटलं आतमध्ये गेल्यानंतर कमी होत जातील असा माझा अंदाज होता. पण नाही 13, 14 13, 14 असतात बघा. एका घडाला वाटतं केळी. काय नक्की माहित नाही. आता इथे बघतेय म्हणून मी सांगते. तर करायची खूप म्हणजे म्हणतात ना वेळ लागतो जरा साफ करायला. हे बघा हे दिसते तुम्हाला ह्याच्या आतमधलं. हे बघा हे आणि हा एक भाग असतो ना तो काढायचा असतो. हे बघा हा एक भाग आणि हे दाखवत. हे बघा ह्याच्यामधला हे दिसतंय तुम्हाला ब्लॅक कलरचं. हे बघा हे काढायचं. हे मेन आहे. ह्या दोन गोष्टी काढायच्या त्यातल्या. ही एक आणि ही एक. हे काढलंच पाहिजे. हे जर तुम्ही काढलं नाही ह्या दोन गोष्टी हे बघा तर पोटात त्रासदायक आहेत. हे आपल्या म्हणजे काही होऊ शकतो. हे बघा पोट खूप खराब होणार ह्याने. पोटात दुखेल. मग तुम्हाला तर सांगायलाच नको पुढच्या गोष्टी. हे बघा ह्या दोन गोष्टी काढायच्याच आवश्यक. हे काढलंच पाहिजे. आता मी काढून घेते सगळं आणि नंतर थोडंसं आतलं जे काय मिळणार ते मी चिरणार आहे. तर याला जरा वेळ लागतो साफ करायला. तर मग आता मी ते करून घेते आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटते. मी दाखवते मी साफ केल्यानंतर. तर फायनली झालेलं आहे बघा. माझा एवढा वेळ गेलेला आहे साफ करण्यामध्ये. आणि इथे बघा एवढंच आता उरलंय. ते आता फक्त हे जे उरलंय ना त्याला हे चिरून घ्यायचं आपण. हे कट करायचा हा भाग आणि हा भाग पूर्ण भाजीमध्ये घालायचा आहे. एवढं निघालं आहे. हे दिसते तुम्हाला. हे एवढं मी सर्व आतमधलं काढलेलं आहे. एवढं हे मिळालेले आहेत. हे आपली केळी आहेत. गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेन. आधी ती मी मोजली होती बघा 13, 14 आणि आतमध्ये मी बघत गेले ना तर मला 16 पण भेटलेली आहेत. 16, 17 पण होती आतमध्ये केळी. म्हणजे विचार करा किती असतात. आता ही पटकन मी चिरून घेते आणि चिरून झाली ना का लगेच करायची असतात ना. लगेच पाण्यात टाकायची. जसं आपण चिरणार तसं लगेच पाण्यात टाकायची. असंच ठेवायचं नाही कोरडं त्याला. आता आपण रेसिपी आपल्या
स्टार्ट करत आहोत. एकदम साधी आणि सोपी आहे, त्यामुळे काय जास्त वेळ पण लागत नाही. तुम्हाला असेल तर टोमॅटो आणि किंचित साखर तुम्हाला पाहिजे असेल तर घालायची, किंवा नाही घातली तरी सुद्धा चालते. रोजचे मसाले आपण घालतो ना तसे मसाले घालायचे आणि त्या मसाल्यांमध्ये भाजी अशी घालायची, कुठले तरी कडधान्य घालायचं त्याच्यामध्ये आणि मग त्यानंतर परतायचं. पाणी वगैरे जास्त घालायचं गरज नाही, त्याच्यामध्ये वाफेवर शिजवायची मस्त टाकलं का मग त्यानंतर छानशी भाजी करून घ्यायची आहे. आता फोडणी देते मी जरा. लसूण कांदा फोडणीला घालायचा आहे. हे बघा तेल तापले बऱ्यापैकी. कोणाला भाजी आवडते, कोणी खाल्ली कोणी नाही खाल्ली ते पण सांगा. कोण कसं काय बघतंय ते पण सांगा. मसाले असतात ते घालायचे त्याच्यामध्ये आणि मग त्यानंतर आणि ओलं खोबरं एवढं शिल्लक आहे आता बघा ह्याच्यामध्ये वापरणार आहे मी. टोमॅटोचं सार बनवलं नव्हतं ते नंतर म्हणत होतं का टोमॅटो सार नाही खाल्ले बरेच दिवस झाले. ते जेव्हा सुट्टी असेल तेव्हाच मग हे करेल, आहे की नाही? सुट्टी असेल तेव्हाच बरं पडतं करायला. आता कांदा इकडे बघा आपला झालाय तो थोडी हळद घालते त्याच्यामध्ये. हळद दिली आहे, आता मिक्स करते आहे कांद्यामध्ये. भाजीला खूप थोडा वेळ लागतो साफ वगैरे करायला, जरा खूप ह्याचं काम आहे ते काय म्हणतात ते वेळाचं काम आहे, पण अतिशय भयंकर भारी असते भाजी पौष्टिक. आणि आता या सीझनमध्ये खोका तर काय म्हणा मिळतोच, केअरफुल कधी पण मिळतं आपल्याला करायला, तसं काही नाही. पण माहित नाही किती जण करतात. आजकाल वेळ पण कमी असतो सर्वांना अशा गोष्टी करायला, आहे की नाही? थोडा वेळ नसतो हे साफसूफ वगैरे करायला. जेवढे तुम्हाला मसाले पाहिजे, जेवढं तुम्हाला हे पाहिजे तिखट तेवढं तुम्ही करू शकता. आता असं ढवळून घेते, असं ढवळायचं. हे आहे माझ्याकडे धना पावडर थोडंसं ऍड करतो. त्यानंतर हे आहे थोडा मसाला, त्यानंतर हे आहे आपली डाळ, हरभरा डाळ. हे थोडीशी अनामिकासाठी ठेवते खायला, ते बघा एवढी. त्यानंतर देते खायसाठी, तिला पण आवडते ना, कारण तिला तिला घातली आहे ना, तिला घातलेले सगळे ती कडधान्य आवडीने खाते. अनामिका खूप आवडीने खाते, काय विचारूच नका. आवड हा हा काय विचारूच नका. आता थोडासा एवढेचा मसाला करून टाकते ना मी त्याच्यामध्ये टेस्टसाठी. टेस्ट आणि आता आपली ही भाजी आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे. त्याला खूप ठीक असतो माहितीये का, म्हणून हे जेव्हा आपण कट करतो ना लगेच पाण्यामध्ये हे करायचं असतं, टाकायचं असतं बघा असं. ज्या ह्याच्या भाज्या असतात का नाही, आपण नॉर्मल भाज्या तर रोजच खात असतो, नाही की नाही? हे काय आपण भेंडी, वांगी, फ्लावर, कोबी, बटाटा, तोंडली, दोडकं, त्यानंतर परत भोपळा किंवा बरेच अशा भाज्या आपण रोज खात असतो. दुधी, त्यानंतर गलका नाही का आपण म्हणतो, पारोशी, ह्या सर्व भाज्या रोज खात असतो थोडक्यापासून. पण ह्या अशा भाज्या असतात ना त्या आपण काही खात नाही नेहमी, त्या पण भाज्या खाव्या. वेळाचं काम असलं म्हणून काय फरक पडतो, काहीतरी आपण अनुभव घेतला पाहिजे काय आपण भाज्यांचा. आता मी आता अळूची भाजी करणार आहे नेक्स्ट टाइमला. अळूचं फतफत दरवर्षी करते. माझे व्हिडिओ बघा आणखी जाऊन त्याच्यामध्ये सुद्धा मी बनवलेले आहेत बऱ्याच वेळा. आता हे जरा ते काढून घेते, त्याशिवाय सर्व येणार नाही. आणि यावर्षी काही साखर भाजी होती, यावर्षी पावसामुळे ना भाज्यांचा प्रॉब्लेम झाला माहिती आहे तुम्हाला. पाऊस एवढा होता मग काही विचारूच नका, सर्व भाज्या फुकट गेल्या. पावसाचा ताळमेळ नसल्यामुळे ना हे वगैरे आलं नाही, काय म्हणतात ते टाकळा वगैरे काय व्यवस्थित छान असा भेटला नाही. टाकळ्याची पण भाजी करायची आहे आपल्याला. टाकळ्याची भाजी कोणाला आवडते सांगा बरं. समजा गरम झाला चटका टाकावं. हे बघा आता शिजवायचं मस्तपैकी. जरा मीठ घालते त्याच्यामध्ये थोडंसं. हे बघा अशा प्रकारची भाजी. अळंबी कशी असतात, अळंबी माहिती आहे ना, मशरूम म्हणतो ना आपण, असंच काहीच वाटतं मला ही भाजी. म्हणजे बघून तर या, टेस्टला तर तुला लागत वेगळी लागते पण खूप छान लागते. काही म्हणा टेस्ट झाली. आता मिठाची बरणी मला हे घासायची आहे म्हणून त्याच्यामध्ये आता हे बघा मीठ हे संपून टाकते मी अशा प्रकारे. किंवा मीठ थोडंसं घातलंय, मीठ थोडंसं घालतो. अळणी खायचं, अळणी
पण याला वरती ठेवते पाणी थोडंसं, कारण की छानपैकी शिजली पाहिजे ना. आता आपण थोड्या वेळानंतर भेटूया. इकडे बघा, इकडे भाजी फोडणीला घातली आहे आणि इकडे मी बघा चेतनना काल बेसनचे लाडू घेऊन आला होता. हे बरेच आहे तुम्हाला, हे बघा असे छानपैकी. त्यातला मी अर्धा आता खाऊन बघितला. हे बघा, पण खायला देत नाही. अनामिका पायाखाली बसली आहे, म्हणजे पायाला म्हणजे टोचती आहे, म्हणजे मला पण दे बोलते, मला पण दे. तिला तिकडे दिलंय मी खायला, टॉमॅटो दिलाय तिला आताच खायला, तरी पण बघा ती कशी बघा. हे बघा आहे छान. मी खाल्लं अर्धा. गोड आहे जास्त, मला गोड नाही आवडत. ती साखर टाकतात ना. दिवाळीची आठवण आली. कोणाकोणाला आवडतो बेसनचा लाडू सांगा बघूया. हे बघा चेतन घेऊन आला होता स्वतःला मलाई केक, काय म्हणतात ते बर्फी घेऊन गेले. तुम्हाला देखील आवडतो का बेसनचा लाडू सांगा बरं मला कमेंटमध्ये. बघा आता इकडे झाकण मी काढलेलं आहे, शिजले आहे बघा. चण्याची डाळ सुद्धा शिजले आहे, दिसते तुम्हाला. हे बघा, हे बघा, हे बघा, दोन म्हणजे असे तुकडे होत आहेत. तर आता मस्तपैकी त्याच्यामध्ये मी फोडणी घालून घेते आणि मग त्यानंतर आपली भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता, भाकरी, चपाती, त्यानंतर परत काय म्हणतात त्यात राईस आमटी, कशासोबत सुद्धा खाऊ शकता. अशी आपली छानशी मस्त भाजी झालेली आहे. आणि त्याला वेस्ट घालून खोबरं टाकायचं, सुंदर अशा प्रकारे मस्त चविष्ट गंगोबाट सुटलाय. तो मलाच जाणवतोय. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. केळफुलाची भाजी म्हणतात बघा. आपण केळी खातो का नाही, त्याच्या आधी पण बघा, त्याच्या आधी हे पण एक असतं, ते पण आपण खाऊ शकतो. निसर्ग आपल्याला किती काय काय देत असतो बघा, भरभरून. आणि आपण काय करतो, आपण काहीच नाही करत निसर्गासाठी, बस फक्त खायचं. निसर्गाचं काय की नाही. हे बघा अशा प्रकारे रेसिपी रेडी झालेली आहे. बघा डाळ शिजली झालेली आहे. आणि तुम्हाला अजून एक गंमत दाखवते मी. अजून एक गंमत आहे माझ्याकडे. हे बघा तुम्हाला मी दाखवते काहीतरी, तुम्हाला दाखवते मी. हे आहे अळू. हे बघा, थोडा कोणाला आवडतं अळू सांगा बरं मला. या सर्व पावसाळी भाज्या आहेत ज्या आपल्याला मिळत असतात. अळू वड्या करतात ते नाही आहे, हे अळू वड्या करतो ते वेगळं आहे, सर्वांनाच माहिती असतं. त्याची पानं अशी जाडसर असतात. हे जे आपण अळूची भाजी करतो का नाही, हे बघा अळूचं फतफत बोलतात त्याला, फदफद. हे बघा अळूचं आपण जी भाजी करतो त्याचं आहे. हे बघा मस्त. याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे, त्यानंतर काळे वाटाणे किंवा चणे, आपल्यावर आहे ते जेवढं तुम्ही घालणार त्याच्यामध्ये. पण हे अजून आहे ना, हे आहे काय म्हणतात ते ताजं अळू आहे ना, हे त्याला मी ठेवलंय जरा मुरू दे जरा ते, कारण ह्याच्यामध्ये खास जास्त प्रमाणात असणार, म्हणून मग त्याला असंच ठेवलंय मी. बघू आता उद्या परवा किंवा जसं वेळ मिळेल तसं बनवणार, कारण ह्याला पण काढायला खूप भयंकर वेळ लागतो. तर मग हाताला पण खाज येते आपल्या. हे खूप वेळाच्या भाज्या आहेत आणि जास्त वेळ लागतो, पण अफलातून लागतात. एकदा केली ना तर चव बस तोंडावरच राहते. कोणाकोणाला बघायला आवडेल ही नेक्स्ट रेसिपी माझी, नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला आवडणार असेल तरच मी बनवणार, म्हणजे तसं पण बनवणारच आहे तर मी व्हिडिओ बनवणार. नाहीतर मी ह्याच्या आधी खूप बनवले आहेत, अळूचं फतफत किंवा अळूची भाजी, अळू वड्या, असे सर्व प्रकार बनवलेत मी आधी सुद्धा. माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता सर्वांनी. तर ही पण तुम्हाला बघायला आवडेल का, मी कशी करते ते पण नक्की मला कमेंट करून सांगा. तर मग नेक्स्ट मी ही रेसिपी बनवून दाखवेन तुम्हाला. नाहीतर मग ब्लॉग नाही बनवणार, असंच बनवणार घरामध्ये आणि खाणार. तर इकडे बघा फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे मंडळी. बघ आजचा माझा ब्लॉग आहे इकडेच मी एंड करते आहे. तुम्हाला जर आवडला असेल आय होप, तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांनी आपली आपली काळजी घ्या. आणि माझी आजची भाजी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा. हे बघा, हे बघा वाफावलेली एकदम छानशी अशी भाजी. आवडली का नक्की कमेंटमध्ये जरूर सांगा. दाखवते मी तुम्हाला. हे बघा जवळून, हे बघा अशा प्रकारे दिसते आणि खूप छान लागते. हे बघा दिसते तुम्हाला. हे बघा. तर चला भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आमची पिल्लू खेळते आहे बघा. इकडे दिसते भयंकर पाऊस चालू आहे, मुलं पण इकडे खेळत आहेत बघा पावसामध्ये. दुपारची वेळ आहे, पण तुम्हाला असं वाटेल की संध्याकाळचे 5-6 वाजले तसं वाटते, पण तसं काही नाही आहे. अनामिका स्वतःहून गेली आहे बाहेर. हे बघा स्वतःहून गेली आहे बाहेर आणि तिकडे खेळते ती. म्हटलं राहू द्या, स्वतःहून गेली आहे तर राहा पिल्लू, राहा थोडा वेळ राहा. इकडे बघा चेतनने माझ्यासाठी काय पाठवले, मला सरप्राईज दिले वाटतं त्याने. आता त्याला जरा कॉल करून सांगते मी. हे बघा जस्ट
घेऊन आले ते पार्सल. हे बघा सँडविच पाठवलं आहे माझ्यासाठी. यो चेतन म्हणतो थांब मी पण तुझ्यासाठी काहीतरी पाठवतो. हे बघा छान असं सँडविच पाठवलेलं आहे गरम गरम. तर जरा खाते, तुम्ही पण या सर्वांनी. माझ्यासाठी सरप्राईज दिले वाटतं. जरा चेतनला कॉल करून सांगते. चेतनने मागवले बहुतेक, आलं म्हणून कॉल करून सांगते जरा.